आज परिक्रमेचा 27वा दिवस. रंगावधूत महाराजांचं हे ठिकाण. मध्ये शूटिंग घ्यायला मनाई आहे, त्याच्यामुळे शूटिंग बाहेरूनच घेतोय. महाराजांच्या सकाळी सकाळी आरतीच्या वेळेस आम्हाला लाभ भेटला. सगळेजण आम्ही त्यावेळेस हजर होतो. दर्शन वगैरे घेऊन आम्ही ह्या ठिकाणाहून निघण्यासाठी तयार. पूर्ण परिसर काल दाखवला होता, पण काल अंधार असल्यामुळं तेवढा स्पष्ट दिसला नाही. पूर्ण परिसर हा नारेश्वरचा खूप मोठा परिसर. उद्या दत्त जयंती, त्यामुळं ह्या ठिकाणी जोरात तयारी चालू आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे 2 मुख्य शिष्य, त्यापैकी एक रंगावधूत महाराज हे नारेश्वरचे, आणि गांडा महाराज जे योगानंद सरस्वती नावाने ओळखल्या जातात. समोर नर्मदा मैया. गांडा महाराज हे गुंज पाथरीपाशी परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं प्रस्थ आहे, आणि नारेश्वरला रंगावधूत महाराजांचं प्रस्थ आहे. तर ह्या ठिकाणाहून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. एरोली या गावाजवळ मैयेचं दर्शन झालं. मैयेच्या सोबत परत एकदा चालण्याचा आनंद परिक्रमावासियांना. या ठिकाणी एक घर आहे छानसं. त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांसाठी चहा आणि बिस्किट या ठिकाणी ठेवलं आहे. क्या नाम है भैया इनका? हितेश भाई. हितेश भाईंनी या ठिकाणी छान सुंदर घर बांधलंय मैयेच्या काठावर. वरून मैया बघण्यासाठी आलेल्या परिक्रमावासियांना चहा बिस्किट या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. नर्मदे हार. सगळे परिक्रमावासी या ठिकाणी चहाचा स्वाद घेताना. सोबत मैया. नर्मदा मैयेच्या काठावर शिवभद्र आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही आलो. नर्मदे हार. या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावर महादेवाचं मंदिर आहे. या आश्रमात आम्ही आलो. स्वच्छ आणि सुंदर मैयेचा किनारा. काही परिक्रमावासी पलीकडून जात आहेत, आम्ही जात आहोत. आमचे 2 साथीदार मागे आहेत. उन्हामुळं ते शूटिंगमध्ये एखाद्या वेळेस दिसणार नाही. हा मैयेचा किनारा. सूर्य मावळायची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं पटपट चालून आपला ठिकाणा गाठायचा. आता कोणचा ठिकाणा भेटतं ते बघू. अनुसया माता मंदिर आम्ही ठरवले. 4 किलोमीटर होतं तिथून. आता 2-2.5 किलोमीटर राहिले. काय होते बघू. मैया कुठपर्यंत नेती,
सूर्यदेव आम्हाला कुठपर्यंत साथ देतात ते बघून आमचा भरभर चालण्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू. आज नर्मदा परिक्रमेचा 27वा दिवस आणि 27व्या दिवशी आम्ही नारेश्वरपासून निघून महासती अनुसया माता मंदिर या ठिकाणी आलो. या ठिकाणी पूर्ण परिक्रमावासी या ठिकाणी पूर्ण गच्च आहे. अनुसया माता मंदिर मैया ने आह्वान करके उत्पन्न किया है, ये मौजूद है. सुबह में स्नान होता है, ये जल से मैया को स्नान होता है. वर्ष में एक दफा नर्मदा जी अनुसया माता मंदिर सरस्वती लोक है, हर साल इकट्ठे होता है, इसलिए रंडी संगम बोला जाता है. या ठिकाणी हे गंगा कुंड आहे. या ठिकाणी गंगा या ठिकाणी आहे. या गंगेतलं पाणी काढून दररोज अनुसया मातेला या ठिकाणी अर्पण करतात असं इथले पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि सरस्वती माता या ठिकाणी गुप्त आहे असं म्हणतात. असा हा परिसर या ठिकाणी आम्ही आजचा मुक्काम या ठिकाणी करणार आहोत. हे रणछोडदास जी कृष्णाचं मंदिर, यानंतर हे दत्त मंदिर आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो या ठिकाणी आहे. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. एका ठिकाणी ब्रह्मचारी रामानंद गुरु, महाकाली, अंजनी माता, दत्तात्रय देव, गायत्री माता आणि विश्वकर्मा, खाली महादेव आहेत. असं हे मोठं दत्तात्रयाचं मंदिर. नवनाथ रंगावधूत महाराज याप्रमाणे या ठिकाणी अत्रेश्वर महादेव या ठिकाणी आहे. हा अत्रेश्वर महादेव आहे. नमस्कार मित्रांनो, आज परिक्रमेचा 27वा दिवस आणि आज आम्ही नारेश्वर इथून 6:45 वाजता त्या ठिकाणून निघालो. आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला आज म्हणजे सकाळी रंगावधूत महाराजांची ज्यावेळेस आरती वगैरे चालू होती, 5ची वेळ होती सकाळची, त्यावेळेस आम्हाला आरतीला हजर राहण्याचा योग त्या ठिकाणी आला. आम्ही आरती वगैरे करून मग नंतर आमचं राहिलेलं उरकलं. मैयाची आरती राहिली होती, आमची थोडीशी संध्यापूजा वगैरे राहिली होती, ती सगळी करून घेतली आणि नंतर मग आम्ही त्या ठिकाणाहून निघालो. निघाल्यानंतर
आम्हाला वाटेमध्ये कहोना हे पहिलं गाव लागलं. कहोनानंतर दरोली, राणापूर, दिवेर, सुरासंबळ, सिनोर, दामापूर, कंजेठा या मार्गे अंबाली येथील महासती अणुसया मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी आमचा मुक्काम केला. या ठिकाणी आल्यानंतर स्नान संध्या करून मैयेची पूजा केली आणि या इथं आज दररोजच ते सकाळ आणि संध्याकाळ हे परिक्रमावासियांसाठी भाजी, वरण, भात, पोळी असा पदार्थ दररोजच सकाळ आणि संध्याकाळ करतो असं त्यांनी सांगितलं. त्याच्याप्रमाणे मी त्या प्रसादीचा लाभ घेतला आणि आजचा मुक्काम आम्ही ह्या ठिकाणी केला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.